गुड मॉर्निंग टू ऑल. इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट हे जे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आणि सिग्नल आहे या चॅप्टरमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले होते. डिफरंट टाईपचे जे कंपोनंट आहे ते कोणत्या मटेरियलचे त्या ठिकाणी बनत आहेत. मग त्या ठिकाणी रजिस्टर असेल, कॅपॅसिटर असेल, इंडक्टर्स असेल, हे जे कंपोनंट आहे याचा स्टडी आपण त्या ठिकाणी सुरू केला होता. नाव आपण जे रजिस्टर आहे ते डिफरंट टाईपचे रजिस्टर त्या ठिकाणी बघत होतो. ठीक आहे, कार्बन कंपोजिशन रजिस्टर त्या ठिकाणी आपण बघितला होता. नेक्स्ट जो पार्ट आहे आपला, नेक्स्ट जो टाईप आहे तो म्हणजेच वायर बाउंड रजिस्टर. व्हॉट इज मीन बाय वायर बाउंड रजिस्टर्स? द पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी ऑफ कार्बन कंपोजिशन रजिस्टर्स इज व्हेरी लो. जी पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी असते ती कार्बन कंपोजिशन रजिस्टरची लो असते. पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी ऑफ वायर बाउंड रजिस्टर इज मच हायर दॅन दॅट ऑफ कार्बन कंपोजिशन रजिस्टर. जी वायर बाउंड रजिस्टर्स आहे त्याची जी पॉवर हँडलिंग कॅपेबिलिटी ती कशी आहे ॲज कम्पेअर्ड टू कशाशी कम्पेअर केली तर कार्बन कंपोजिशन रजिस्टरशी जर कम्पेअर केलं तर त्याची कशी आहे हाय स्वरूपाची. जर कन्स्ट्रक्शन्स बघितलं वायर बाउंड रजिस्टर्सचं तर ते कशा प्रकारचं असतं तर दीज रजिस्टर्स आर बाउंड विच अ रजिस्टर वायर और सिरॅमिक रॉड और ट्यूब. ठीक आहे, एक वायर त्या ठिकाणी काय असते, रेजिस्टन्स वायर त्या ठिकाणी बाउंड केलेली असते. कशाभोवती तर त्या ठिकाणी एक जे मटेरियल असतात, ठीक आहे, ऑन सिरॅमिक रॉडवर ट्यूब जी असते त्याच्यावरती बाउंड केलेलं असतं. आता हे जे वायर बाउंड रजिस्टर्स आहे ते कशा कशा ठिकाणी यूज केलं जातं तर फॉर एक्झाम्पल जेनर व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये, पॉवर ॲम्प्लिफायरमध्ये किंवा हाय पॉवर रजिस्टर्स इन डी सी पॉवर सप्लायजमध्ये, हाय पॉवर सर्किट इन रेडिओ और टी व्ही रिसिवर्समध्ये यूज केलं जातं, किंवा मग लो फ्रिक्वेन्सी हाय पॉवर ॲप्लिकेशनसाठी त्या ठिकाणी वायर बाउंड रजिस्टर त्या ठिकाणी यूज केलं जातं. जे थर्ड टाईप्स आहे रजिस्टर्सचं ते म्हणजे फिल्म वाईफ रजिस्टर्स. ठीक आहे, द कन्स्ट्रक्शन ऑफ फिल्म टाईप रजिस्टर्सचं ते कसं सांगता येईल तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, एक ग्लास कवर त्या ठिकाणी यूज केला जातो आणि जी वायर आहे रेजिस्टन्स वायर त्या ठिकाणी ती बाउंड केली जाते ग्लास. ठीक आहे, ग्लास किंवा सिरामिक रॉड त्या ठिकाणी यूज केला जातो. जे ॲप्लिकेशन इथे काय सांगता येईल, मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन ॲप्लिकेशन्समध्ये किंवा मग ॲप्लिकेशन रिक्वायर्स हायपर स्टॅबिलिटीमध्ये त्या ठिकाणी फिल्म टाईप रजिस्टर यूज केलं जातं. नाव व्हॉट इज अ कॅपॅसिटर. ठीक आहे, आता रजिस्टरमध्ये आपण वेगवेगळे त्याच्यानंतर कलर कोडिंग वगैरे त्याचे पॉईंट आहे ते इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याला बघायला भेटतात. जो नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो म्हणजे कॅपॅसिटर. ठीक आहे, स्पेसिफिकेशन्स ऑफ कॅपॅसिटर. व्हॉट इज अ कॅपॅसिटर्स? कॅपॅसिटर इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड कंपोनंट विच इज यूज टू which having the ability of storing electrical energy, and this ability of storing a charge is known as capacitance. कॅपॅसिटन्स म्हणजे काय आहे, एक इलेक्ट्रिकल चार्ज करण्याची ॲबिलिटी या प्रकारच्या कंपोनंटमध्ये असते, त्याला आपण कॅपॅसिटन्स म्हणतो. आणि हे जे डिव्हायसेस आहे किंवा हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याला आपण कॅपॅसिटर म्हणतो, जे काय करू शकतात, इलेक्ट्रिकल चार्ज त्या ठिकाणी स्टोअर करू शकतात. ठीक आहे, आता जे कॅपॅसिटर आहे ते आपण एकतर फिक्स कॅपॅसिटर किंवा व्हॅरिएबल कॅपॅसिटर अशा प्रकारे आपण त्यांना डिवाईड करू शकतो. फिक्समध्ये बघितलं तर इलेक्ट्रोलायटिक किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक कॅपॅसिटर त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. इलेक्ट्रोलाइटमध्ये टॅन्टलम, ॲल्युमिनियम हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आणि इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये मिका, सिरॅमिक, प्लास्टिक, पेपर हे काय झाले या ठिकाणी त्याचे एक्झाम्पल झाले. व्हेरिएबल कॅपॅसिटरमध्ये आपण सिरॅमिक, एअर, मिका, प्लास्टिक हे काय झाले त्याचे एक्झाम्पल बघू शकतो. ठीक आहे, जर युनिट ऑफ कॅपॅसिटन्स जर बघायचं ठरलं तर काय सांगता येईल आपल्याला, द कॅपॅसिटन्स इन मेजर्ड इन फॅरेड्स. ठीक आहे, कॅपॅसिटन्स कशामध्ये मेजर करू शकतो आपण, फॅरेड्समध्ये. बट द फॅरेड्स इज अ व्हेरी लार्ज युनिट, हेन्स स्मॉलर व्हॅल्यूज ऑफ कॅपॅसिटन्स आर एक्सप्रेस्ड इन मायक्रोफॅरेड्स और नॅनोफॅरेड्स और पिकोफॅरेड्स. ठीक आहे, आता पेपर कॅपॅसिटर असेल, सिरामिक कॅपॅसिटर असेल, मिका कॅपॅसिटर असेल, प्लास्टिक कॅपॅसिटर, एअर कॅपॅसिटर, ग्लास कॅपॅसिटर, त्यानंतर
इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर हे काय झाले, कॅपॅसिटरचे त्या ठिकाणी टाईप झाले. ठीक आहे, ऑन द बेसिक ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल. ठीक आहे. नाव स्पेसिफिकेशन्स ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटर वर्किंग व्होल्टेज. Capacitor working voltage. DC working voltage is the maximum safe limit of a DC voltage across a capacitor to prevent a dielectric breakdown. DC working voltage is the maximum safe limit of DC voltage across a capacitor to prevent dielectric breakdown. जे DC वर्किंग व्होल्टेज आहे, ठीक आहे, इज द मॅक्झिमम सेफ लिमिट ऑफ DC व्होल्टेज ॲक्रॉस अ कॅपॅसिटर टू प्रिव्हेंट डायलेक्ट्रिक ब्रेकडाऊन. जे डायलेक्ट्रिक ब्रेकडाऊन होतं, ठीक आहे, जो ब्रेक क्रिएट होतो किंवा डायलेक्ट्रिक ब्रेकडाऊन त्या ठिकाणी होतं, त्याच्यासाठी काय केलं जातं, ते प्रिव्हेंट त्या ठिकाणी ते अवॉइड करण्यासाठी त्या ठिकाणी DC वर्किंग व्होल्टेज त्या ठिकाणी लिमिट सेट केले जाते. दिस रेटिंग इज युजली abbreviates as DC working voltage or simply VDC when printed on a capacitor. For example, if a capacitor is rated at 100 dCWV, no voltage greater than 100 volts DC should operate across its plates. If a capacitor is used in a circuit, then peak value of the AC voltage should be compared to dCWV rating of the capacitor to be sure that the voltage will not exceed that rating and cause the capacitor to arc between its plates. In a circuit in which the voltage across the capacitor is 40 volts peak to peak, the peak value of the voltage is 20 volts and therefore the dCWV rating of the capacitor should be minimum of 20 volts. Second, insulation resistors. That means it is defined as a resistance offered to the DC current flows through the capacitor under steady state condition. That means the insulation resistance of capacitors is important in many circuits. This is a measure of a resistance offered to a DC current flow through the capacitor under steady state conditions. Values for film and ceramic capacitors are usually expressed in the megaohm microfarads for a given design and dielectric. The actual resistance of a capacitor is obtained by dividing the megaohm microfarads by the capacitance. The insulation resistance is highly dependent on temperature and humidity. After that, power factor. It is the ratio of the resistance to reactance of the operation frequency. That means power factor is the ratio of resistance to reactance at the operation frequency, usually expressed as a percent. For a good quality capacitor, power factor should be as small as possible, as close possible to 0. Number 4, equivalent series resistance. That means ESR. ESR represents all the power loss taking place in the capacitors. It is drawn in series with the lossless capacitor. ESR is an effective resistance and not the actual one. A high ESR indicates that the capacitor dissipates more power. This can degrade the capacitor. ESR can be calculated using the equation ESR is equal to reactance divided by quality factor, or reactance into dissipation factor. Once you know the ESR, you can calculate how much power is lost due to internal heating. Capacitor with low ESR is used in high current, high performance applications such as power supplies and high current power filter network. The lower of ESR, the higher current carrying capacity. A few applications with the low ESR inside both mica and film type. Next point is types of capacitor.
air capacitor, paper capacitor, mica capacitor, ceramic capacitor, polycarbonate capacitor, electrolyte capacitor, and glass capacitor. So first air capacitor. What is air capacitor? Air is used as dielectric. जे डायलेक्ट्रिक मटेरियल असतं त्याच्यामध्ये एअर ॲज अ डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून वापरला जातो. एअर इज यूज ॲज डायलेक्ट्रिक. देर इज अ सेट ऑफ मूविंग अँड फिक्स पॅरलल मेटॅलिक प्लेट्स. द मूवेबल प्लेट्स आर interleaved with the fixed plates by means of shaft. The overlapping area of the fixed and moving plates of the capacitor can be varied. The air capacitor is used as tuning capacitor in the radio receiver. So air capacitor आहे तो कशासाठी यूज केला जातो? तो रेडिओमध्ये ॲज अ ट्युनिंग कॅपॅसिटर. ते जे चॅनल आहे ते ठिकाणी ट्यून करण्यासाठी एअर कॅपॅसिटरचा यूज केला जातो. सेकंड जो आहे पेपर कॅपॅसिटर. This capacitor use prepping paper as the dielectric between the long metallic strips of metal foil. The metal used are either tin or aluminium. ॲल्युमिनियम किंवा टीन जे मेटल आहे त्या ठिकाणी यूज केलं जातं. The metal strips are paper are interleaved and rolled into a compact shape. Paper capacitors are used as filter capacitor in the power supplies and the coupling capacitor in amplifier. Amplifiers मध्ये आणि फिल्टर करण्यासाठी फिल्टर कॅपॅसिटर म्हणून ॲज अ फिल्टर कॅपॅसिटर म्हणून पॉवर सप्लायमध्ये पेपर कॅपॅसिटरचा यूज होतो. थर्ड जो मिका कॅपॅसिटर. This capacitor is formed by placing the alternate layers of metal foils and mica sheets. This structure is then capped around the both ends to form a capacitor. Mica capacitor are used for a high voltage application. Mica capacitor आहे ते कशासाठी यूज केलं जातं? हाय व्होल्टेज ॲप्लिकेशनला त्या ठिकाणी यूज केलं जातं. These capacitors are used for high frequency radio applications such as coupling capacitor, bypass capacitors, or capacitors in the oscillator circuits. This mica capacitor is compact in size, but the use of mica make it very expensive. The fourth is ceramic capacitor. A thin disc of ceramic is coated by silver on both the sides to form the ceramic capacitor. These are small size compact capacitor, and the application areas of ceramic capacitor are same as those of mica capacitor. जे ceramic capacitor जे application आहे ते मिका कॅपॅसिटरच्या ॲप्लिकेशनशी सिमिलर आहे. ठीक आहे. जो नेक्स्ट आहे पॉलीकार्बन कॅपॅसिटर. द डायलेक्ट्रिक मटेरियल यूज इन अ पॉलीकार्बोनेट. जे डायलेक्ट्रिक मटेरियल आहे ते काय कोणतं यूज होतं येतं तर पॉलीकार्बोनेट. दिस इज द मेटल हॅज ऑन बोथ साइड्स अँड रोल टू फॉर्म अ कॅपॅसिटर. These are small value capacitors of accurate value and they are used for high voltage and high frequency applications. हे कॅपॅसिटर आहे ते कशासाठी? हाय व्होल्टेज आणि हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशनसाठी त्या ठिकाणी यूज केले जातात. मग हाय फ्रिक्वेन्सी आणि हाय व्होल्टेज म्हणजे काय सांगता येईल आपल्याला? RF ट्यून सर्किट्स, RF मेजरिंग इक्विपमेंट किंवा मग एक्सरे थेरपी किंवा मग डिजिटल इक्विपमेंट याच्यामध्ये ते यूज केले जातात पॉलीकार्बोनेट कॅपॅसिटर्स. नेक्स्ट जो आहे electrolytic capacitor. Electrolytic capacitor means two aluminum foils and separated by a paper saturated with a suitable electrolyte such as ammonium borate to form the electrolyte capacitor. These are high value capacitors which are used in filter applications or coupling and bypass capacitors in the amplifier in the large time constant RC circuit and in electronic ballasts. These capacitors are called as polarized capacitor which can operate only one DC voltage. Next so a glass capacitor. What is meant by glass capacitor? These capacitors are light in weight and have low losses. Glass capacitors are used when a very high performance is required for the RF circuits. The applications of glass capacitors are high Q circuits such as filters and oscillator, RF transmitter in the circuits operating at extreme temperature. ठीक है.